व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने पारसी लोक युरोपातून भारतात वेगवेगळ्या शहरामध्ये स्थायिक झाले। त्यापैकीच एक म्हणजे जालना शहर। अतिशय संपन्न असलेले पारशी लोक हे जालन्याच्या वैभवात भर होते। पूर्वीचं अर्ध जालना पारसी लोकांच्या नावावर होतं असं आजही सांगितलं जातं। जालना शहरातील JES महाविद्यालय आणि घाणेवाडी तलावाच्या बांधणीत पारसी समुदायाचा मोठा वाटा आहे। जालना शहरात आजही पारसी समुदायाने आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा मागे ठेवल्या आहेत। जालना शहरातील गुरुबच्चन चौकच्या बाजूला पारसी समुदायाचा आजही सुस्थितीत असलेला एक मोठा वाडा आहे। आम्ही तुम्हाला आज त्याच वाड्याची सैर घडवणार आहोत। तसेच जालना शहराच्या जडणघडणीत पारसी समुदायाचं काय योगदान होतं हे आपण ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांच्याकडून जाणून घेऊयात। जालना हे मराठवाड्याची आर्थिक राजधानी आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जालन्यामध्ये मोठी व्यापारपेठ असल्याचे अनेक उल्लेख आहेत। विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा भाग हा निजाम स्टेटमध्ये होता, निजाम राज्यात होता आणि हा निजाम जो हैदराबादचा राजा हा इंग्रजांचा मांडलिक होता आणि साहजिकच मांडलिक राजांकडे इंग्रजांच्या तैनाती फौज होत्या। त्यातली एक तैनाती फौज जालन्यात होती आणि या तैनाती फौजेतल्या सैन्याला वेगवेगळ्या प्रकारची साधन सामुग्री पुरवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारसी समाज या ठिकाणी राहत होता। पारसी या ठिकाणी याच उद्देशाने आले। ते युरोपामधून मोठ्या प्रमाणात सैन्याला लागणारी वेगवेगळी सामुग्री आणायचे, ज्याच्यामध्ये विशेषतः लिकर असेल किंवा सैन्याला लागणारे कपडे असतील, बूट असतील, त्यांची शस्त्र असतील, अशा प्रकारचा व्यापार करणारा हा समाज जालन्यामध्ये होता आणि साहजिकच व्यापारी असल्यामुळे ते खूप समृद्ध व्यापारी होते। आर्थिकदृष्ट्या ते खूप समृद्ध होते आणि जालन्यामध्ये विशेषतः नवीन जालन्या भागामध्ये जवळपास निम्म जालना हे पारसी समाजाचं होतं। म्हणजे आजही अनेक ठिकाणी तुम्ही बघाल की जालन्यामध्ये वेगवेगळ्या ज्या इमारती आहेत त्यांच्या जुन्या त्याच्यावर PM असं लिहिलेलं आहे। हे PM काय आहे? PM हे त्यांच्या पेढीचं नाव आहे। पेस्तनजी मेहरबानजी अशा नावाची त्यांची पेढी होती आणि ते बऱ्याच पेढी म्हणजे व्यापार करणाऱ्या अडत ज्याला म्हणतात, तर जुन्या काळात त्याला पेढी म्हणतात अशा होत्या। आणि जालन्याचे जे पहिले आमदार होते ते सुद्धा पारशी समाजाचेच होते, बेझनजी नाव त्यांचं। पण जालन्याचं जे JES महाविद्यालय सर्वात जुनं महाविद्यालय की जे मराठवाडा विद्यापीठापेक्षा सुद्धा 2 वर्ष आधी स्थापन झालं, ते महाविद्यालयाची स्थापना आणि त्याचे पहिले अध्यक्षही रुस्तमजी पेस्तनजी जालनावाला म्हणून पारसी गृहस्थ होते। जालना शहराला जे पाणी पुरवठा करणारा तलाव आहे घाणेवाडी तलाव, तो 1934 मध्ये या पारसी समाजातल्याच काही दानशूर मंडळींनी बांधला। पेस्तनजी मेहरबानजींचंही त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे। तो 1934 पासून जालन्याला एक स्वच्छ पाणी पुरवठा करणारी योजना होती। पारसी समाजातल्या लोकांनी इथे वीज आणली, या ठिकाणी टेलिफोनचं टेलिफोन सुद्धा त्यांनी इथे आणला। असा एक खूप मोठा समृद्ध समाज या ठिकाणी तो राहत होता। या ठिकाणी त्यांची 2 अंत्यसंस्कार करणाऱ्या विहिरी ज्याला सायलेन्स टॉवर ऑफ सायलेन्स असं म्हणतात, त्या पण इथे आहेत। त्याच्यामध्ये एक पारसी टेकडी नावाचा डोंगर आहे, त्याला पारसी टेकडी असंच नाव आहे जुनं, आणि एक खरपुडी भागामध्ये पण एक तशीच ती अंत्यसंस्कार करणारी विहीर आहे। पण आता दुर्दैवाने जालन्यामध्ये एकही पारसी समाजाचा नागरिक कोणी राहत नाही। इथली सगळी मालमत्ता विकून ते मुंबई, पुणे आणि त्यांच्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत। मुळातच ते समाज आता खूप आकुंचित पावल्या चालला आहे वेगवेगळ्या कारणांमुळं। पण जालन्याच्या वैभवामध्ये जुन्या काळामध्ये पारसी समाजाचं खूप मोठं योगदान हे जालनेकरांनी कधीच विसरता कामा नये आणि ते विसरू नये। नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना।